आवश्यकता काय आहे? ये कि बाइबल केवल एक साधारण पुस्तक नहीं है। आणि बायबल जे आहे ते साधारण पुस्तक नाहीये। बाइबल परमेश्वर का प्रेरित वचन है। आणि बायबल हे देवाद्वारे केलेलं प्रेरित वचन आहे। परमेश्वर की प्रेरणा से वचन बाइबल लिखा गया है। आणि देवाच्या प्रेरणेद्वारे बायबल लिहिण्यात आलेलं तो हम आहे। लोग पढ़ सकते हैं, हम लोग निकालेंगे दूसरा तिमोथी अध्याय 3 का 16-17। आणि आपण वाचलं दुसरं तिमोथी अध्याय 3:16 आणि 17 द्वारे लिहिण्यात आलेलं आहे। क्यों लिखा गया है? आणि का लिहिण्यात आले? हम पढ़ेंगे। आणि आपण वाचूया। सब पवित्र शास्त्र परमेश्वर की देन है, आणि सर्व पवित्र शास्त्र हे देवाची देणगी आहे, सिखाने के लिए, दास सब भले कामों के लिए, आणि सर्व चांगल्या कामांसाठी सुसज्जित हो। आणि सुसज्जित असावं। इसका मतलब क्या? आणि याचा अर्थ काय? परमेश्वर का जो वचन है आणि जे देवाचं वचन आहे हमें सिखाता है, बनाता है, आणि ते आपल्याला शिकवतं आणि आपल्याला बनवतं। और संपूर्ण पवित्र शास्त्र हमारे लिए है। आणि जे संपूर्ण पवित्र शास्त्र आहे ते आपल्यासाठी आहे। मैं वापस आपके लिए पढ़ूंगा। आणि पुन्हा तुमच्यासाठी वाचतो। संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है और उपदेश और समझाने के लिए, सुधारने के लिए, धार्मिकता की शिक्षा के लिए लाभदायक है, ताकि परमेश्वर का जन अर्थात दास सिद्ध बने और हर एक भले काम के लिए तत्पर हो जाए। तो इधर परमेश्वर क्या कहता है आणि इथे देवाचं वचन आपल्याला काय म्हणतं? कि हमको वचन क्यों दिया गया है? आणि आपल्याला वचन का देण्यात आले? कि हम प्रभु के लिए बने रहे, आणि आपण देवासाठी बनून राहावं। परमेश्वर के जन हमको जैसे चुना गया है। आणि देवाचं जन म्हणून जसं आपल्याला निवडण्यात आलंय। इफ्सियों के पत्र अध्याय 1:4 में लिखा है आणि इफिसियोस पत्रात 1:4 वचनामध्ये लिहिण्यात कि आले परमेश्वर ने हमें चुना है। आणि देवाने आपल्याला निवडलेलं आहे। कभी चुना? आणि का निवडलं? सृष्टि की उत्पत्ति से पहले। आणि सृष्टीच्या उत्पत्तीच्या पहिले त्याने आपल्याला निवडलं। हम क्या करते हैं, कभी सोचते हैं कि हमारे जीवन में जो ये हो रहा है परमेश्वर को पता है क्या? आणि आपण काय विचार करतो आपल्या जीवनामध्ये जे काही झालेलं आहे आपण ते देवाला सांगावं का? नहीं, परमेश्वर को पता है कि हमारे जीवन में क्या हो रहा है अभी। आणि देवाला माहित आहे का आमच्या जीवनामध्ये काय होतंय आता? अर्थात किस परिस्थिति से हम गुजर रहे हैं, आणि अर्थात आम्ही कोणत्या परिस्थितीनुसार चाललेलो आहोत। परमेश्वर ये सब जानता है क्या? आणि देवाला हे सर्व माहित आहे का? तो परमेश्वर को हम लोग ऐसा पूछने की हमारे अंदर इतनी क्षमता नहीं, हम लोग पूछ नहीं सकते परमेश्वर को। आणि देवाला विचारायची आपल्यामध्ये क्षमता नाही आणि आपण देवाला विचारू सुद्धा शकत नाही। पहला इफ्सियों की पत्री अध्याय 1:3 और 4 में क्या लिखा है? परमेश्वर ने हमें चुना है, परमेश्वर को सब कुछ मालूम है कि हमारे जीवन में क्या होने वाला है। आणि इफिसियोस पत्रात 1:3 आणि 4 वचनामध्ये काय लिहिले की देवाला सर्व काही माहित आहे की आपल्या जीवनामध्ये काय काय होणार आहे। उसने पहले आज ही से उसको पता था कि हम लोग इधर इकट्ठा होने वाले हैं, आज इतने ही लोग हम लोग मिलेंगे। आणि प्रारंभापासून त्याला माहित होतं की आपण इथे एकत्रित हो आणि एवढे लोक आपण एकत्रित होणार आहोत। उसके लिए कोई बात ये नहीं है, क्या बोलते हैं, मतलब अचंभित बात नहीं है उसके लिए कोई, आणि त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट आश्चर्यचकित नाहीये कि हम लोग इधर इकट्ठा हुए हैं, आणि आपण सर्व इथे एकत्रित झालेलो आहोत। हम लोग आज ऐसे आने वाले थे, आणि आज आपण इथे अशा रीतीने येणार आहोत हमारे जीवन में बहुत सारी विकट परिस्थिति आने वाली थी। आणि आपल्या जीवनामध्ये खूप बिकट परिस्थिती येणार होती। ऐसा परमेश्वर के लिए कोई बात ये अचंभित नहीं है, सरप्राइज नहीं परमेश्वर होता है। आणि देवासाठी अशा काही गोष्टी आश्चर्यचकित नाहीत किंवा ते आश्चर्यचकित करण्याच्या काहीच गोष्टी नाहीये। हम मनुष्य है, इसलिए हम मनुष्य और परमेश्वर में बहुत बड़ा फर्क है। आणि आपण मनुष्य आहोत म्हणून मनुष्यामध्ये आणि देवामध्ये खूप मोठा फरक आहे। क्या फर्क है? आणि काय फरक आहे? हमें सब कुछ मालूम नहीं कि हमारे जीवन में आगे क्या होने वाला है, आणि आपल्याला सर्व काही माहित नसतं की आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन काय होणार आहे। और परमेश्वर को हर एक बात, हर समय पे क्या होने वाला है, हर क्षण हमारे जीवन में कैसे बीतने वाला है, वो परमेश्वर को पता है। आणि देवाला प्रत्येक गोष्टी माहित असते की आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे किंवा पुढे जाऊन आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे। तो हो सके तो आप लोग दूसरा तिमोथी अध्याय 3 का 16-17 याद किए कर दीजिए। आणि झालं तर तुम्ही दुसरं तिमोथी अध्याय 3:16 आणि 17 वचन पाठांतर करून घ्या। आज हम देखेंगे कुछ ऐसे 7 विचार प्राप्त कर सकते हैं हम पवित्र शास्त्र के बारे में। आणि आपण बघू शकतो की काही असे 7 जे विचार आहेत ते पवित्र शास्त्राद्वारे आपण प्राप्त करू शकतो। बाइबल हर एक पहलू का ईश्वरीय रूप से ठहरा गया है, परमेश्वर की ओर से ठहरा गया है। आणि बायबल हे प्रत्येक पैलूंचे देवाकडून ठरवण्यात आलेला आहे। बाइबल दिव्य उत्पत्ति है, आणि बायबल ही एक दिव्य उत्पत्ति आहे। मतलब परमेश्वर की प्रेरणा से परमेश्वर ने दिव्य, मतलब कोई उसको लिख नहीं सकता, कोई इसमें उतनी क्षमता नहीं कि परमेश्वर का वचन लिख सके। आणि म्हणजे देवाच्या प्रेरणेद्वारे म्हणजे दिव्य की त्याच्यामध्ये कोणतीच शक्ती नाही की जो देवाचं पवित्र शास्त्र लिहू शकतो। बाइबल सिखाने के लिए उपयोगी है हमको। आणि बायबल हे आपल्याला शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी फार उपयोगी आहे। मुख्य बात जो बाइबल सिखाती है आणि जी मुख्य गोष्ट आपल्याला बायबल सांगते वो है कि मसीह के व्यक्तित्व और कार्य के माध्यम से परमेश्वर का कार्य हम पहचान सके। आणि ख्रिस्ती लोकांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची जी कार्य माध्यम पद्धती आहे त्याच्याद्वारे आपण शिकून घेऊ शकतो। अगर हमारे पास बाइबल नहीं रहता तो क्या हम परमेश्वर के बारे में जानते? आणि जर आपल्याकडे बायबल नसतं तर काय आपण देवाबद्दल ओळखून घेतलं असतं का? परमेश्वर कौन है हम पहचानते? आणि देव कोण आहे हे आपण जाणून घेतलं असतं
असतं का? आप क्या करते हैं? आणि तुम्ही काय करता? कोई व्यक्ति अगर आपको आके बोलता सुसमाचार देता तो आप क्या करते हैं? कहाँ पे लिखा है भाई कहाँ पे लिखा है बहन कि ये वचन कहाँ पे बताओ उनको, वाक्य कहाँ पे आप बता रहे हो, बताओ उनको, दिखाओ, हम पूछते हैं. आणि कोणता जर व्यक्ती तुम्हाला येऊन सुवार्थ सांगतो किंवा एखादं वचन सांगतो तर आपण काय करतो? त्यांना विचारतो की भाऊ किंवा बहीण तुम्हाला हे वचन सांगतो, जे काय मला सांगत आहे हे वचन कुठे लिहिलेलं आहे तुम्हाला ते सांग. हम लोग उसको पूछते हैं. आणि आपण लोक काय करतो? त्यांना विचारतो. पर अगर हमने पूछा आणि जर आपण विचारलं तो उन लोग दिखा सकते बाइबल में है. आणि ते लोक दाखवू शकतात की हे बघ इथे बायबल पर अगर बाइबल ही नहीं रहता आणि जर बायबलच तो नसतं कहाँ से दिखाते हैं? तर कुठून दाखवलं तो असतं. इसलिए बाइबल हमें सिखाने के लिए उपयोगी है. आणि म्हणून बायबल हे आपल्याला शिकून घेण्यासाठी उपयोगी आहे. और चौथा मुद्दा, आणि चौथा मुद्दा, बाइबल डांटने के लिए उपयोगी है. आणि बायबल हे ओरडा घेण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. फटकार ये जो शब्द है आणि फटकार हा जो शब्द ये आहे डांटने को कहा जाता है. आणि हे ओरडण्याला म्हणण्यात येतं. फटकार में परमेश्वर के वचन पर विचार करते हुए आणि ओरडण्यामध्ये देवाच्या वचनावरती विचार करता वेळेस अपनी असफलता को प्रकट करने का विचार है, आणि आपली जी असफलता आहे त्याला प्रकट करण्याचा विचार आहे. ताकि हम अपने कार्यों करने की तरीके को बदल सकें. आणि जी आपली कार्यपद्धती आहे, जी कार्य करण्याचा जो आपला तरीका आहे त्याला आपण बदलू शकू. आपको अगर किसी ने फटकार दिया, मतलब किसी को डांटा, तो आपको जो आप काम कर रहे हो वो आपके जीवन में असफल हो रहा है तो आपको बताया जाएगा कि आपके जीवन में क्यों असफलता हो रही है. आणि जर तुम्हाला कोणी ओरडते आणि जर तुम्ही जे काही काम करते त्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये असफलता जर तुम्हाला प्राप्त होते तर तो तुम्हाला सांगेल की तुमच्या जीवनामध्ये असफलता तुम्हाला प्राप्त होते. तो परमेश्वर का वचन हमें सिखाता है कि हमारे जीवन में जो असफलता हो रही है उसके लिए हमको डांटेगा कि तूने ये गलत किया, तू ये करना नहीं चाहिए था, बाइबल से ये गलत है. आणि देवाचं वचन हे आपल्याला शिकवतं की तू जे काही करतोस ते चुकीचं आहे. तू काय करतो? आपल्याला देवाच्या वचनाद्वारे आपल्याला ओरडतो. बाइबल हमें सिखाता है कि हमें क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए. आणि बायबल हे आपल्याला शिकवतं की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. पांचवा मुद्दा ये है, आणि पाचवा मुद्दा हा आहे बाइबल सही करने के लिए उपयोगी है. आणि बायबल योग्य ते करण्यासाठी उपयोगी आहे. सिर्फ हमको डांटकर छोड़ने के लिए नहीं है बाइबल. आणि फक्त आपल्याला ओरडून सोडून टाकण्यासाठी बायबल नाहीये. वो हम मनुष्य जब किसी को डांटते तो हम क्या करते हैं? डांटते और छोड़ देते हैं. आणि आपण मनुष्य आहोत म्हणून आपण जेव्हा कोणाला ओरडतो तेव्हा आपण काय करतो? त्यांना ओरडून सोडून देतो. और उसको सही करने के लिए बोलते तो देते हैं, पर उससे ऐसे करवाते नहीं है. आणि त्यांना योग्य ते करायला सांगतो पण त्यांच्याकडून आपण ते करून घेत नाही. पर बाइबल हमसे क्या करता है? आणि बायबल आपल्याकडून काय करवतं? उपयोगी हम लोग को सही करने के लिए, आणि त्याचा उपयोग चांगल्या रीतीने करण्यासाठी, सुधार करने का विचार है बाइबल. आणि जे सुधार करण्याचा जो विचार आहे तो आहे बायबल. बाइबल विश्वासियों को उनके जीवन में सुधार करने की मदद करती है. आणि बायबल विश्वासी लोकांना त्यांच्या जीवनामध्ये सुधार करण्यासाठी त्यांना मदत करतं. बाइबल को हम स्त्रीलिंग क्यों बोला जाता है? आणि बायबलला स्त्रीलिंग का म्हणण्यात येतं? क्योंकि बाइबल एक परमेश्वर की ओर से दिया गया है. कारण बायबल हे आपल्याला देवाकडून देण्यात आलेलं और आहे. जो बिब्लियन शब्द ये स्त्रीलिंग में बोला जाता है. बिब्लियो आणि जे बिब्लिओचे शब्द आहे ते स्त्रीलिंगामध्ये म्हणण्यात येतात. ये यूनानी शब्द से आया हुआ है. आणि हा युनानी शब्दामधून आलेला आगे आहे. हम वो सब देखने वाले हैं आज. आणि पुढे आपण ते सर्व काही पाहणार और आहोत. हम लोग आगे का मुद्दा देखते हैं. बाइबल धार्मिकता के प्रशिक्षण के लिए उपयोगी है. आणि बायबल जे आहे ते धार्मिकतेच्या प्रशिक्षणासाठी शिक्षणासाठी आपल्याला उपयोगी हम आहे. लोग के आत्मिक जीवन के लिए, हम मसीह जीवन जीने के लिए बहुत उपयोगी है. आणि आपण आत्मिक रीतीने जीवन जगण्यासाठी, ख्रिस्ती रीतीने जीवन जगण्यासाठी ते आपल्याला उपयोगी आहे. इसका अर्थ ये है आणि याचा अर्थ असा कि आहे बाइबल एक विश्वासी को परमेश्वर के मार्ग में अनुशासित करती है. आणि बायबल एका विश्वासी व्यक्तीला काय करतं? देवाच्या मार्गामध्ये त्याला अनुशासित करतं, त्याला शासन लावते. बाइबल हर एक अच्छे काम के लिए परमेश्वर के एक सेवक को पूरी तरह तैयार करती है. आणि बायबल प्रत्येक चांगल्या कामासाठी एका सेवकाला चांगल्या रीतीने ती तयार करते. जब मसीह आणि जेव्हा ख्रिस्ती विश्वासी, अगर उसको आत्मिक उन्नति चाहिए, उसके जीवन में विकास होना चाहिए, आणि जर विश्वासी व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये आत्मिक उन्नती पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये विकास झाला पाहिजे, बाइबल उसके लिए एक महत्वपूर्ण है. तर बायबल हे त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. बाइबल में कई गुण हैं, आणि बायबलमध्ये खूप सारे गुण आहेत. लेकिन आइए हम बाइबल के 3 गुणों को देखेंगे. आणि आज आपण बायबलचे 3 गुण बघणार आहोत. तो बाइबल आणि बायबल ये पवित्र शास्त्र भी बोला जाता है. आणि पवित्र शास्त्र सुद्धा म्हणण्यात येतं. ये परमेश्वर की प्रेरणा से लिखा है. आणि देवाच्या प्रेरणेद्वारे लिहिण्यात आलेला आहे. और हम देखते हैं, आणि आपण बघतो अगर ये परमेश्वर की ओर से आया है आणि जर हे देवाकडून आलेला तो आहे ये गलती न हो सकता है. मतलब इसमें कोई गलती नहीं है, आणि याच्यामध्ये काही चूक नाहीये. क्योंकि हम वचन में पढ़ते हैं कि परमेश्वर झूठ नहीं बोलता. आणि आपण वचनामध्ये वाचतो की देव खोटं बोलत नाही. और परमेश्वर कोई आदमी नहीं है जो झूठ बोले. देखिए 23:19. आणि गणना 23:19 मध्ये तुम्ही वाचू शकता. परमेश्वर देव कोणता मनुष्य नाही की तो खोटा बोलेल. परमेश्वर हम मनुष्यों की जैसा नहीं, ये दर्शाया जाता है. आणि देव आपल्या मनुष्यासारखं नाही हे दर्शवण्यात येतं. और तीतुस 1:2 में हम पढ़ सकते हैं. आणि तिथून साधे 1 त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये तुम्ही
तुम्ही वाचू शकता. परमेश्वर झूठ नहीं बोलता. आणि देव हा खोटा बोलत नाही. तो अगर परमेश्वर झूठ नहीं बोलता तो उसका क्या पवित्र शास्त्र झूठ बोलेगा? आणि जर देव खोटा बोलत नाही तर त्याचं जे पवित्र शास्त्र आहे ते खोटं बोलेल का? अशुद्ध हिंदी भाषा में अगर कहा गया आणि जर शुद्ध हिंदी भाषेमध्ये म्हणण्यात आलं पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्र त्रुटिपूर्ण है, आणि त्रुटीपूर्ण आहे मतलब सत्य है आणि सत्य आहे और हमको बनाने वाला है. आणि आपल्याला बनवणारा आहे. और परमेश्वर का जो वचन है आणि देवाचं जे वचन आहे वो कभी भी हमने तोड़ना नहीं चाहिए आणि ते कधी आपण तोडलं नाही पाहिजे. और किसी से तोड़ा भी नहीं जा सकता. आणि कोणाकडून तोडलं सुद्धा जाऊ शकत नाही. यमुना 10:35. आणि यहोवा आदे 10:35. हेलो इनका ये यमुना 10 आपण काढून की यहोवा आदे 10 उसका 35वां वचन पढ़ेंगे त्याचं 35वां वचन आपण वाचणार. कि परमेश्वर का वचन हम तोड़ते तो हैं कभी कभी, आणि देवाचं वचन कधी कधी आपण तोडतो पर परमेश्वर हमें उसमें सुधारना चाहता है. आणि देव त्याच्यामध्ये आपल्याकडून सुधारणा करून घेऊ इच्छितो. यदि उसने आणि जर त्याने उन्होंने ईश्वर कहा आणि त्यांनी देव म्हटलं जिसके पास परमेश्वर का वचन पहुंचा आणि ज्याच्याकडे देवाचं वचन पोहोचलेलं आहे और पवित्र शास्त्र की आणि पवित्र शास्त्राची बात आणि गोष्ट असत्य नहीं हो सकती. आणि असत्य ठरू शकत नाही. इधर क्या लिखा है? आणि ते काय सांगण्यात आलं परमेश्वर की जो बात है आणि देवाची जी काही गोष्ट आहे अर्थात आणि अर्थात पवित्र वचन आणि जी पवित्र वचन आहे वो सत्य नहीं ठहर सकती. आणि ती असत्य करू शकत नाही. तो पवित्र शास्त्र मतलब एक इकट्ठा किया हुआ कलेक्शंस है. आणि पवित्र शास्त्र जे आहे ते एकत्रित केलेलं आहे. मैं तुमसे सच सच कहता हूँ आणि मी तुम्हाला खचित सांगतो जब तक स्वर्ग और पृथ्वी गायब नहीं हो जाए आणि जोपर्यंत स्वर्ग आणि पृथ्वी गायब होणार नाही तब तक एक छोटा अक्षर नहीं, आणि तोपर्यंत एक लहानसा अक्षर सुद्धा नाही एक कलम, आणि एक कलम, एक छोटा सा झटका आणि एक लहानसा झटका किसी भी तरह को आणि कोणत्याही रीतीने कानून को से गायब नहीं हो सकता. आणि कानून रीतीने तो गायब होऊ शकत ये नाही. जो हिंदी में पढ़ रहा हूँ शुद्ध हिंदी है. आणि मी जी हिंदी वाचतो ती शुद्ध हिंदी आप आहे लोग भी हार्ड होगा. आणि तुमच्यासाठी ते समजायला कठीण हम असेल. लोग पढ़ेंगे मत्ती 5:18. आणि आपण वाचत मध्ये आधी 5:18. उधर क्या लिखा है? परमेश्वर का जो वचन है आणि देवाचं जे वचन आहे उसका जो काना मात्रा वो सब पूर्ण होके लौटता है. आणि त्याचं जे काना आणि मात्रा आहे ते सर्व पूर्ण होऊनच परत येतं. मैंने आपको बहुत बार भी कहा है कि हिब्रू जो शब्द है, हिब्रू जो वाक्य है, आणि मी तुम्हाला खूप वेळा म्हटलेले आहे की हिब्रू जे शब्द आहे जे वाक्य आहे उसमें अगर डॉट्स और उसके विराम चिन्ह या कुछ भी उसमें नहीं रहेगा तो उस शब्द का पूरा मतलब अलग हो जाता है. आणि त्याच्यामध्ये जर टिंब नसेल किंवा विराम चिन्ह दिलेली नसेल तर त्याचा जे शब्दाचा जो अर्थ आहे तो वेगळ्या रीतीने होऊन जाऊ शकतो. पूरा मतलब उसका चेंज हो सकता है. हमने हिंदी मराठी में हम देखते हैं या आपकी भी कोई भाषा में वो रहेगा तो उसमें इतना फर्क नहीं होता. आणि तुमच्या हिंदी मराठी किंवा अन्य भाषांमध्ये जर आपण बघितलं जर ते विराम चिन्ह नसेल किंवा टिंब नसेल तर काय होऊन जातं त्याचा अर्थ बदलून जाऊ शकत नाही. इतना चेंज नहीं होता. आणि एवढा तो बदलून जाऊ शकत और नाही. जो इब्रानी भाषा है पण जी इब्री भाषा आहे उसमें अगर अल्फाबेट्स के आगे जो जहाँ पे डॉट डालना है हम लोग उल्टा जगह डालेंगे तो उसका पूरा मतलब चेंज हो जाएगा. आणि मुळाक्षरांच्या आधी जर आपण विराम चिन्ह लावलं किंवा काही चिन्ह लावले तर त्याचा जो अर्थ आहे तो उलटा होऊन जातो किंवा बदलून जातो. तो हिब्रू जब भी पढ़ते तभी हम लोग को अच्छी रीति से पढ़ना चाहिए, ऐसी बात है. आणि इब्री जेव्हा आपण भाषा वाचतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे ती चांगल्या रीतीने वाचली पाहिजे. इसलिए प्रभु इधर कह रहा है कि एक बात भी एक उसमें का काना मात्रा भी कार्य किए बिना लौटेगा नहीं. आणि म्हणून देवाचं वचन इथे सांगतं की त्याच्यातला एक सुद्धा काना किंवा मात्र ते कार्य पूर्ण केल्याशिवाय तो पुन्हा फिरून येणार नाही. और परमेश्वर प्रभु यीशु जब इस पृथ्वी पे थे, आणि जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होता यीशु मसीह ने जूना करार के सब मतलब जो बुक का एक संचार रहता है ना, एक ग्रुप बोलते हैं, आणि येशू ख्रिस्ताने जुना कराराचं जे काही वचन होतं त्याचा जो ग्रुप्स होता उस ग्रुप्स के बारे में भी पता है हमें. आणि त्या ग्रुप्स विषयी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. लूका 24 का 44-45 में आप पढ़ सकते हैं. आणि लूका 24 त्याचं 44-45 में आप पढ़ सकते हैं. आणि 42 आणि 45 मध्ये तुम्ही वाचू शकता. उधर क्या लिखा है? याच्याने काय मूसा लिहिलंय की व्यवस्था आणि मोशेचे जे नियमशास्त्र आहे अर्थात किसे कहा जाता है? आणि अर्थ त्याला काय म्हणले येतं उत्पत्ति से लेके व्यवस्था विवरण तक. आणि उत्पत्तीपासून अनुवादपर्यंत और भविष्यवक्ताओं आणि जे संदेश आहे तो भविष्यवक्ताओं की पुस्तक मतलब यहोशू से लेके एस्तर तक आणि संदेशाची जी पुस्तक आहे ती यहोशुआपासून एस्तर पर्यंत और यशायाह से लेके पूरा मलाकी तक आणि यशायापासून पूर्ण मलाकी पर्यंत और भजन संहिता आणि स्तोत्र संहिता में मेरे बारे में जो कुछ लिखा है, आणि माझ्याबद्दल जे काही लिहिण्यात आलेलं आहे जो कुछ उधर यीशु क्या कहते हैं मेरे बारे में जो कुछ भी लिखा है आणि येशू काय म्हणतो माझ्याबद्दल तिथे जे काही लिहिण्यात आलेलं आहे वह सब पूरा होना चाहिए. आणि ते सर्व पूर्ण झालं पाहिजे. इधर प्रभु यीशु क्या कह रहे हैं? वह सब पूरा होना चाहिए. आणि त्या प्रभू येशू काय म्हणतो ते सर्व पूर्ण झालं पाहिजे. तो यीशु मसीह पे पूरे जुने करार में यीशु के बारे में कहा गया है, हर एक
वचन में हर एक अध्याय में बताया गया है यीशु के बारे में। आणि जुन्या करारामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक वचनामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं आहे। आयुब से लेके श्रेष्ठ गीत तक आणि अय्यूब पासून गीत रत्नपर्यंत ये सब गीत बोले जाते हैं, आणि हे सर्व गीत म्हणण्यात येतात क्योंकि वो गीत के आकार में लिखे गए हैं। कारण ते गीताच्या पद्धतीमध्ये लिहिण्यात आलेले हम आहे। लोग अगर जब वचन पढ़ते हैं आणि जेव्हा आपण वचन वाचतो तो एक के पीछे एक लाइन में लिखे रहते हैं, आणि एकाच्या मागे एक ओळीमध्ये ते लिहिलेले असतात। पर जब ये गीत आते हैं आणि जेव्हा एखादा गीत येतो तभी वो गाने के हिसाब से लिखा जाता है। आणि ते गाण्याच्या हिशोबामध्ये लिहिण्यात येतात। आप लोग देख सकते हैं गीत का एक उदाहरण लूका अध्याय 1 में। आणि गीताचं तुम्ही एक उदाहरण बघू शकता लूका अध्याय 1 मध्ये। मेरे को पता नहीं मराठी में कैसे है, पर हिंदी बाइबल में बहुत अच्छे हैं और बहुत सारे बाइबल में ऐसी मतलब हम लोग आकार देख सकते हैं उसका, गीत रहेगा तो कैसा आकार रहता है। आणि मराठीमध्ये कसं आहे मला माहिती नाही, पण हिंदीमध्ये खूप चांगल्या रीतीने ते लिहिण्यात आलेलं आहे। 46 से आप पढ़ सकते हैं, वो देख सकते हैं उसमें। आणि 46 पासून तुम्ही बघू शकता। इंग्लिश में भी बोला तो चलेगा। तो हम लोग आगे देखते हैं कि लूका अध्याय 11 का 51 में भी आणि लोक आधी 11:52 मध्ये सुद्धा यीशु मसीह को भी जुना करार जो बाइबल का वो पता था। आणि येशू ख्रिस्ताला सुद्धा जुना करार जो बायबलचा आहे तो माहित होता। यीशु को मालूम था कि जुने करार में क्या बातें कब क्या कैसे हुआ, आणि येशूला माहित होतं की जुना करारामध्ये केव्हा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत। इसलिए जुना करार पे ही बेस है नया करार। आणि जुना कराराच्या पायावरती आधारित आहे नवीन करार। लूका अध्याय 11 का 51 में यीशु कहता है, आणि लोक आधी 11:52 वचनामध्ये येशू म्हणतो हाबिल के लहू से लेकर आणि हाबिलाच्या रक्तापासून घेऊन जकरिया के लहू तक। आणि जकरियाच्या रक्तापर्यंत। इसका अर्थ क्या है? आणि याचा अर्थ काय आहे? तुम लोग ने हाबिल को भी उसके भाई ने मारा, जैसे जकरिया को भी तुम लोग ने मार डाला, आणि हाबिलाला त्याच्या भावाने मारलं तसं जकरियाला सुद्धा तुम्ही लोकांनी मारून टाकलेलं आहे। तो वैसे तुम लोग मुझे भी मनुष्य के पुत्र को मारोगे। आणि तसं तुम्ही मला सुद्धा म्हणजे मनुष्याच्या पुत्राला सुद्धा तुम्ही मारून टाकाल। तो ये सब हम देखते हैं बाइबल में सब कुछ परमेश्वर की प्रेरणा से लिखा गया है, परमेश्वर को मालूम है कि क्या लिखा गया है। आणि हे सर्व आपण बघतो की जे काही बायबलमध्ये लिहिण्यात आलेले आहे ते देवाच्या प्रेरणेद्वारे लिहिण्यात आलेलं आहे। और दूसरा पत्रस 3:16 में भी आप पढ़ सकते हैं। आणि दुसरा पेत्र अध्याय 3:16 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता। इधर पौल ने जो जितने पत्री लिखी है आणि पौलाने जेवढे पत्र लिहिलेले आहे रोमियो से लेके फिलेमोन तक, आणि पत्रापर्यंत तर फिलिमोन की पत्री तक, आणि फिलेमोनच्या पत्रापर्यंत, तो उधर तक उसने जो लिखा है उसके साक्षी देते हैं पत्रस। आणि त्याच्यापर्यंत जे काही लिहिलेले आहे त्याचा साक्षीदार आहे पेत्र। और इब्रानियों की पत्री हम बोलते हैं बहुत सारे उसके ऊपर व्यूज है, मतलब उसके ऊपर बहुत सारे मतलब आर्ग्यूमेंट्स है आणि इब्रियन पत्रावरती खूप सारे वादविवाद आहेत कि उसके बहुत सारे लेखक उसका कोई गारंटी वाला लेखक नहीं है। आणि त्याचे जो लेखक आहे तो आपण गॅरंटी देऊन सांगू शकत नाही। पर मैं मेरा पर्सनली बिलीव करता हूँ कि वो पौल ने लिखा है, आणि मी वैयक्तिक रीतीने तुम्हाला सांगतो की तो पौलाने लिहिलेला आहे। क्योंकि हम उसका जो रूप देखते लिखावट उसकी और उसकी जो भी लिखावट है उसका जो बोलना है वो सब पौल के लिखे हुए पत्रों से मैच होता है। आणि ते कोणत्या रूपात लिहिलेलं आहे किंवा त्याची जी बोली आहे जर तुम्ही ते मॅच केलं ते पौलाच्या पत्रांची मॅच झालेलं आहे। इधर देखते हम लोग पत्रस क्या कहता है। आणि इथे आपण बघतो की पेत्र काय म्हणतो। वैसे ही उसने अपनी सब पत्रियों में भी इनका बातों का, आणि त्यांनी त्याच्या सर्व पत्रांमध्ये त्या गोष्टींचा, अगर हम उसके पहले देखेंगे तो उधर लिखा है प्रिय भाई पौलुस को। आणि तिथे पहिले लिहिलेलं आहे की प्रिय भाऊ पौलाला। आप घर पे जाके पढ़ सकते हैं 15 से, आणि तुम्ही घरामध्ये जाऊन वाचू शकता 15 पासून। 15-16। देखो इधर पत्रस भी गवाही देता है कि जो भी लिखा है पौलुस ने, आणि पेत्र सुद्धा साक्ष देतो की पौलाने जे काही लिहिलेलं आहे उसका अर्थ ये है कि परमेश्वर की प्रेरणा से लिखा गया है। आणि त्याचा अर्थ असा आहे की ते देवाच्या प्रेरणेद्वारे लिहिण्यात आलेलं आहे। और बाइबल एक डराने वाली किताब हो सकती है आपके लिए आणि और मेरे लिए। बायबल एक तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक घाबरवणारी पुस्तक असू शकते। अर्थात मैं क्या कहना चाहता हूँ, आणि मला म्हणायचं काय आहे, जब बाइबल हमें सिखाता है आणि जे काही आपल्याला बायबल शिकवतं तब हमको अच्छा नहीं लगता। आणि तेव्हा ते आपल्याला आवडत नाही। जब भी कुछ क्रोध परमेश्वर का हम पढ़ते हैं क्रोध के बारे में, आणि देवाच्या क्रोधाबद्दल जेव्हा आपण वाचतो तो हमारे लिए डरावना जैसा हो जाता है। तेव्हा आपल्याला एक घाबरल्यासारखं आपल्याला होतं। तो बाइबल हमारे लिए है, आणि बायबल हे आपल्यासाठी आहे। तो हमें बाइबल को पढ़ना है आणि आपण बायबल वाचलं और उसे पाहिजे समझना है। आणि त्याला समजून सुद्धा घेतलं तो पाहिजे। हम जो बाइबल पढ़ते हैं, आणि आपण जे काही बायबल वाचतो, हमारा बाइबल में कितने पुस्तक हैं? आणि बायबलमध्ये किती पुस्तकं आहेत? 66। आणि 66। अगर आपको कोई भी बोला कि 80 पुस्तक रहते हैं बाइबल में तो विश्वास मत कीजिए, आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं की 80 पुस्तकं ही बायबलमध्ये असतात तर तुम्ही विश्वास ठेवू नका। क्योंकि वो कैथलिक्स लोगों की बाइबल में वो 14 बुक एक्स्ट्रा रहते हैं आणि कॅथलिक लोकांच्या बायबलमध्ये ते 14 पुस्तकं एक्स्ट्रा असतात। और हम उस पर विश्वास क्यों नहीं करते, मैं आपको बताता हूँ। आणि आपण त्याच्यावरती विश्वास का ठेवू नये मी तुम्हाला सांगतो। उसके पीछे 2 कारण हैं। आणि त्याच्या मागे 2 कारणं आहेत। पहला कारण ये है आणि पहिलं कारण हे आहे कि
कि परमेश्वर ने 400 साल बात नहीं किया था। आणि देवाने 400 वर्षापर्यंत देव बोलला नव्हता. मलाकी से लेके यहुना बपतिस्मा देने वाले तक बात नहीं हुआ था परमेश्वर का किससे भी। आणि मलाकीपासून तर योहानचे बप्तिस्मा दिलेला आहे तोपर्यंत देव कोणाशी बोलला नव्हता. तभी ये जो उसमें जो लेखक है उन लोग के बारे में लिखा गया है। आणि तेव्हा जो लेखक आहे त्याच्याबद्दल हे लिहिण्यात आलेलं आहे. तो परमेश्वर ने बात ही नहीं किया तो बाइबल में वचन कैसा हम रख सकते हैं? परमेश्वर की प्रेरणा से वचन हमको मिलता है। आणि देव जर बोलला नाही तर आपण जी वचनं आहेत ती बायबलमध्ये कशा रीतीने ठेवू शकतो, कारण जर ते देवाच्या प्रेरणेद्वारे नाहीये तर. इसलिए हम उसको मानते नहीं परमेश्वर का वचन है। आणि म्हणून आपण ते ग्रहण करत नाही की ते देवाचं वचन आहे. जो 14 पुस्तक उन लोग के हैं वो। आणि जे 14 पुस्तक आहेत त्यांची ती. और दूसरा कारण ये है आणि दुसरं कारण हे आहे उसमें जो बातें लिखी है आणि त्याच्यामध्ये जी काही गोष्टी लिहिण्यात वो आलेल्या एकदम आहेत अलग लिखा है जो बाइबल में कभी नहीं उपयोग हुआ। आणि ते वेगळ्या रीतीने लिहिण्यात आलेली की ज्याच्यामध्ये बायबलचा कधी उपयोग झालेला नाहीये. और तीसरी बात ये है आणि तिसरी गोष्ट ही उसमें से एक भी वचन परमेश्वर यीशु मसीह ने उसके सेवा कार्यों में या पौलुस ने या पतरस ने कभी भी उपयोग नहीं किया। आणि त्याच्यामध्ये एकही वचनाचा देवाने किंवा येशूने किंवा पौलाने त्याच्या सेवा कार्यामध्ये उपयोग केलेला नाहीये. बाकी यीशु मसीह ने पूरा अगर जुने नियम से हर एक बार वचन में अपने दृष्टांत में बोलते समय अपने प्रचार में बोलते समय यूज किया है। आणि जुन्या करारातली जी काही गोष्ट आहे ती येशू ख्रिस्ताने त्याच्या प्रचारामध्ये किंवा दृष्टांत सांगता वेळेस त्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. एक उदाहरण बोल के उनको उपयोग किया है। आणि त्याचा एक उदाहरण म्हणून त्याने त्याचा उपयोग केलेला आहे. जैसा योना जैसा 3 दिन के लिए मछली के पेट में था मनुष्य का पुत्र भी रहेगा। आणि योना जसा 3 दिवस माशाच्या पोटामध्ये होता तसा जो मनुष्याचा पुत्र आहे तो सुद्धा असेल. तो प्रभु यीशु मसीह ने ये सब उदाहरण लिए हैं। आणि येशू ख्रिस्ताने सर्व उदाहरणं सांगितलेली आहेत. तो हम जब बाइबल पढ़ते हैं आणि आपण जेव्हा बायबल तो वाचतो हमें समझना है तेव्हा आपण हे समजून घेतलं पाहिजे. और बाइबल हमारे लिए पर्याप्त है। आणि बायबल हे आपल्यासाठी पुरेसं आहे. और आजकल लोग ऐसे निकले, ऐसी कम्युनिटी निकली, ऐसी जाति निकली है आणि आजकाल अशा रीतीने लोक निघालेली आहेत आणि अशी जाती निघालेली आहे मसीह में, आणि ख्रिस्तामध्ये उनको कल्ट्स बोला जाता है। आणि त्यांना कण्स म्हणण्यात येतं. मतलब एक अलग संग्रह के लोग हैं आणि ते वेगळ्या संघातली लोक आहेत जो आज अभी परमेश्वर से उन लोग बोलते हैं कि परमेश्वर अभी भी हमें वचन देता है, उन लोग बाइबल में ऐड करते हैं। आणि आज ते लोक काय म्हणतात की आम्हाला देवाकडून हे वचन भेटलेलं आहे म्हणून ते लोक काय करतात बायबलमध्ये त्या वचनाला समाविष्ट करून घेतात. परमेश्वर ने ऑलरेडी हमको बाइबल दे चुका है। आणि देवाने पहिलेच आपल्याला बायबल दिलेला आहे. अभी इसमें हमें कुछ ऐड नहीं करना है, कुछ घटाना नहीं आणि है। याच्यामध्ये आपण काही वाढवलं नाही पाहिजे आणि काही घटवलं नाही पाहिजे. प्रकाशित वाक्य भी हमें कहता है कि इसमें कुछ बढ़ाओ मत ना कुछ घटाओ। आणि प्रकटीकरण सुद्धा आपल्याला हे सांगतात की याच्यामध्ये काही वाढवू नका आणि काही घटवू नका. उत्पत्ति स्टार्टिंग है और प्रकाशित वाक्य आखिरी है। आणि उत्पत्ती अध्याय हा सुरुवात आहे आणि जे प्रकटीकरण आहे तो शेवट आहे. और पुराने नियम में हम देखेंगे तो 39 बुक्स है आणि जुन्या काळामध्ये जर आपण बघितलं तर 39 पुस्तकं आहेत. और ये लगभग 1000 वर्षों के कालावधि में लिखा गया है। आणि 1000 वर्षांच्या कालावधीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. जो जुना करार है आणि जे जुना करार आहे और 1000 साल मतलब 1000 साल के ड्यूरेशन में मतलब बीच में लिखा गया है। आणि 1000 वर्षांच्या कालावधीमध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे. उत्पत्ति आणि उत्पत्ती ये मूसा ने लिखा है। आणि हा मोशेने लिहिलेला आहे. परमेश्वर ने उसको सिनाई पर्वत पे दृष्टांत दिया और उसमें उसको दिखाया गया कि कैसे क्रिएशन हुआ, कैसे सब कुछ हुआ, इसलिए उसने लिखा। आणि देवाने त्याला सिनाई डोंगरावरती दृष्टांत दिला की कसं काय सर्व पृथ्वीची निर्मिती झालेली आहे म्हणून त्याने ते लिहिलेलं आहे. तो हम देखते हैं कि उत्पत्ति 1450 ईसा पूर्व में लिखा गया है आणि उत्पत्ती जी आहे ते 1450 ईसा पूर्व लिहिण्यात आलेलं आहे. और मलाकी तक आणि मलाकीपर्यंत 1450 ईसा पूर्व तक लिखा गया है। आणि 1450 पर्यंत ईसा पूर्वमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. 450 ईसा पूर्व में लिखा गया है। आणि 450 ईसा पूर्वमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. तो 1000 साल की कालावधि में लिखा गया है। आणि 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. 3 विभिन्न महाद्वीपों से लिखा गया है। आणि 3 विभिन्न महाद्वीपांपासून ते लिहिण्यात आलेलं आहे. महाद्वीप मतलब क्या? एशिया, यूरोप और अफ्रीका, ऐसे जो रहते हैं ना महाद्वीप होते हैं, कॉन्टिनेंट्स। आणि महाद्वीप म्हणजे काय? एशिया, आफ्रिका आणि युरोप. आफ्रिका आणि युरोप. इधर से लिखा गया है। आणि याच्यापासून ते लिहिण्यात आलेलं आहे. और पूरे बाइबल के लेखक हम देखेंगे आणि जर पूर्ण बायबलचे आपण जे लेखक बघितले 40 लेखक हैं आणि 40 लेखक आहेत. और विभिन्न जगह से विभिन्न भाषा बोलने वाले लोग थे। आणि विभिन्न जागेपासून विभिन्न भाषा बोलणारी ती लोक होती. पर परमेश्वर ने उनको चुना और उनसे लिखवाया। आणि देवाने त्यांची निवड केली आणि त्यांच्यापासून ते लिहून घेतलं. नया नियम में 27 बुक पुस्तक है आणि नवीन करारामध्ये 27 पुस्तकं आहेत. और ये 40 वर्ष के दौरान में लिखा गया है। आणि ही 40 वर्षाच्या दरम्यान लिहिण्यात आलेली आहे. 50 से लेकर 90 साल के बीच में लिखा गया है। आणि 50 पासून तर 90 वर्षांपर्यंत हे लिहिण्यात आलेलं आहे. अगर हम देखेंगे पहला पुस्तक जो नए करार में लिखा गया है वो याकूब की पत्री है। आणि जर आपण पाहण्यात आलं तर पहिलं नवीन काळामध्ये जे पहिलं पुस्तक आहे ते लिहिण्यात आलेलं आहे ते आहे याकोब. याकूब की पत्री ये जो है 50वीं सदी में लिखा गया है। आणि याकोबाची जी पत्र आहे ती 50व्या सदीमध्ये लिहिण्यात आलेली आहे.
पर जो कैनोनिसिटी बोले जाते हैं, जो जिन लोग ने परमेश्वर की आत्मा से उन लोग ने क्या किया, बाइबल पूरा लिखा गया था। आणि देवाच्या प्रेरणेद्वारे हे काय केलेलं आहे, बायबल लिहिण्यात आलेलं आहे. तो जो लेखक थे, जिन लोगों को परमेश्वर ने चुना, तो उन लोगों ने क्या किया, इसको इकट्ठा किया. आणि जे लेखक होते ज्यांना देवाने निवडलेलं होतं त्यांनी काय केलं, एकत्रित केलं. ये असली में हम आज पेज पे देखते हैं, पेज पे नहीं लिखा गया था. आणि हे आता आपण पानांवरती बघतो, पण हे पानांवरती लिहिण्यात नव्हतं आलं. पेज क्या बोलूं? अच्छा, मराठी में जो पान है, मतलब ये जो हमारे हाथ में वैसे पान पे लिखा गया है, आणि जे पान आहे ते त्या पानावरती लिहिण्यात आलेलं आहे नहीं लिखा गया है. आणि नाही लिहिण्यात जो आलं. हम देखते हैं ना, ऐसा जो पत्ता, झाड़ का पत्ता, आणि जे झाडाचे जे पानं आहेत उस पे लिखा गया, वो झाड़ का नाम था पाइपरस. आणि त्या झाडाच्या पानांवरती लिहिण्यात आलेलं होतं, त्या झाडाच्या पानाचं नाव आहे पायपरस. ये तो आपके हाथ पर आपको पता होना चाहिए कि आपका बाइबल की स्मृति कैसी है और उत्पादन कैसा, कहाँ से आया, कैसा लिखा गया है. आणि हे तुमच्यासाठी समजण्यासाठी कठीण आहे, पण तुम्हाला माहित झालं पाहिजे की त्याची बायबलची उत्पत्ती आहे ती कुठून झालेली आहे. तो पाइपरस ये मिस्र देश और उसके आसपास में नील नदी के इधर मिलता था. आणि पायपरस जे आहे ते नील नदीच्या आसपास मध्ये भेटत होतं. तो उधर जो पत्ते थे, वो पत्ते अलग तरीके के थे. आणि ती जी पानं होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती. उस पे उन लोग एक बोलते चमड़े के वस्तु से लिखते थे. आणि चामड्याच्या वस्तूद्वारे ती लोक लिहित होती. पत्ता मिला तो लिखते थे, नहीं तो चमड़े के जो होते हैं ना, प्राणियों का चमड़ा, उससे उसमें लिखते थे. आणि जर त्यांना झाडांची पानं भेटली तर त्याच्यावरती लिहायची, पण ते नाही भेटली तर ती लोक काय करायची, प्राण्यांची जी चामडी असायची त्याच्यावरती लिहायची. आज भी हम अगर देखेंगे तो जो ढोल रहता है, उसको भी प्राणियों का चमड़े से ही बनाया जाता है. आणि जे ढोल आहे ते जर आपण बघितलं आलं तर प्राण्यांच्या चामडीद्वारे तयार करण्यात येतं. तो ये सब बातें हुई और ये सब मतलब लेखकों ने लिखा, परमेश्वर जो लेखक है उन लोग ने लिखा, पर ये बाद में इधर उधर घूम गए. क्यों? परसिक्यूशन के कारण, सताव के कारण ये सब बिखर गया था. आणि हे जे आहे ते लिहिण्यात आलेलं होतं, पण त्यांना जेव्हा सताव झालं तेव्हा त्यामुळे ते लोक तितर होऊन गेली. पर परमेश्वर की कृपा थी हम पे आणि देवाची दया आपल्यावरती होती. कि उस समय लोग क्या करते थे, आणि त्यावेळेला लोक काय करत होते, जैसे पौल ने उसके हाथ से लिखा हुआ पत्री उसने इफ्सियों में भेजा. आणि जसं पौलाने त्याच्या हाताद्वारे लिहिण्यात आलेली जी पत्री होती ती इफ्सिमध्ये पाठवली. तो इफ्सियों की कलीसिया ने क्या किया, अपने हाथों से भी लिख के लिया, कॉपी डाउन, मतलब बोलते हैं ना, देख के उतार अपने इसमें. आणि इफ्सीच्या मंडळी सुद्धा काय केलं, त्या लोकांनी काय केलं, ती कॉपी केली, म्हणजे त्यांच्या हाताद्वारे त्यांनी सुद्धा ते लिहून घेतलं. इसलिए आज बाइबल हम तक पहुंच पाया. आणि म्हणून आज बायबल आपल्यापर्यंत पोहोचण्यात आलेला आहे. जो ओरिजिनल लेखकों ने लिखा है, आणि जे ओरिजिनल लेखक आहेत पौल ने जो लिखा है, आणि जे पौलाने लिहिलेलं वो आहे आज किसके पास भी नहीं है. ते आज कोणाकडेही नाहीये. पर ये जो उसमें से उतार कर लिखे गए हैं आणि ह्याच्यामधून जे काही उतरून लिहिण्यात आलेलं आहे और इसको भी चेक किया गया, ऐसे ही हम तक आया नहीं है. आणि याला सुद्धा चेक करण्यात आले, ते असंच आपल्यापर्यंत आलेलं नाही. परमेश्वर के लोगों ने इसे चेक किया, ये एक बड़ी प्रोसीजर से गई है. आणि जी देवाची जी लोक होती त्यांनी चेक केलं आणि मोठ्या प्रक्रियेमधून हे गेलेलं आहे. चार काउंसिल्स, मतलब चार ऐसे मीटिंग, मतलब महान सभाओं से गई है. आणि महान सभांमधून जी 4 सभा झालेले होते त्याच्यामधून ते गेलेलं आहे. कई समय कोई पुस्तक नकारे गए हैं, आणि काही वेळेला काही जी पुस्तकं होती त्यांचा नाकार करण्यात आलेला कई आहे. समय कुछ पुस्तकों को एक्सेप्ट किया गया है. आणि काही वेळेला काही पुस्तकांना ग्रहण करण्यात आलेलं आहे. आखिर में 396 में, आणि 396 AD में 396 AD मध्ये बाइबल आखिर में पूरा कंप्लीट हो गया और बाइबल ये हमारे जो हाथ में ये डिक्लेयर हो गया. आणि बायबल हे पूर्णपणे पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर ते आपल्या हातामध्ये देण्यात आलं. तो आज जो हम बाइबल है, ये इसके लिए बहुत सारे कष्ट लोगों ने उठाया. आणि जी बायबल आहे त्याच्यासाठी खूप सारे लोकांनी कष्ट उचललेले आहेत. और ये 3 भाषाओं में लिखा गया है. आणि 3 भाषांमध्ये लिहिण्यात आलं. जूना करार 2 भाषाओं में है. आणि जुना करार हा 2 भाषांमध्ये आहे. हम देखेंगे आणि आपण बघूयात इब्रू का विकास 2000 ईसा पूर्व में फिलिस्तीन से बोलने वाली जाने वाली कनानी भाषा में हुआ था. आणि इब्रीची जी भाषा आहे ती 2000 वर्षांपूर्वीची फिलिस्ती आहे, कनानी भाषा आहे, त्याच्यामधून त्याचा विकास झालेला आहे. अब पुराना नियम 99% हिब्रू में लिखा गया था. आणि जो जुना करार आहे तो 99% हिब्री भाषेमध्ये लिहिण्यात आलेला तो आहे. हिब्रू क्या है? आणि हिब्री काय आहे? ये इस्राएल का आणि हा इस्रायलचा भाषा है, बोलने वाली भाषा है उनकी. आणि त्यांची बोलणारी ही भाषा आहे. और हम देखते कि इब्रानी भाषा जो है, आणि इब्रानीची भाषा आहे. इसमें जुना करार पूरा लिखा हुआ है 99%. आणि याच्यामध्ये जुना करारचा 99% पूर्ण रीतीने लिहिण्यात आलेला आहे. हम देखते कि इब्रानी ये दूसरा जो शब्द है, आणि इब्रानीचा हा दुसरा शब्द आहे. भाषा का नाम अरामी लोगों से निकाला गया. आणि जो भाषाचं जो नाव आहे तो आरामी लोकांकडून काढलेला आहे. बाइबल जुना करार किसमें लिखा गया है? हिब्रू आणि जुना करार कशामध्ये लिहिण्यात आला? इब्री और अरामी भाषा में. आणि आरामी भाषेमध्ये लिहिण्यात
आलेला आहे अरामी भाषा दानियल अध्याय 2 से लेकर दानियल अध्याय 6 में अरामी भाषा में लिखा गया था। आणि आरामीची भाषा आहे ती दानियल अध्याय 2 ते दानियल अध्याय 6 पर्यंत लिहिण्यात आलेला आहे बाकी पूरा उत्पत्ति से लेकर मलाकी तक पूरा इब्रानी भाषा में लिखा गया है। आणि बाकी पूर्ण उत्पत्तीपासून मलाकीपर्यंत ते इब्रानी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे। तो यीशु भी अरामी भाषा में बोलता था आणि येशू सुद्धा अरामी भाषेमध्ये बोलायचा। पर उस समय क्या था, यीशु के समय आणि येशूच्या वेळेला उनका जो जातीय भाषा था वो इब्रानी भाषा था, आणि त्यांची जी जातीची भाषा होती ती इब्रानी होती पर लोगों की बोलने वाली भाषा कौन सी थी, अरामिक थी, आणि लोकांची जी बोलणारी जी भाषा होती ती अरामी होती और लिखने वाली भाषा थी उनकी आणि जी त्यांची लिहिणारी जी भाषा वो होती यूनानी थी। आणि ती युनानी होती। तो हम ये देखते हैं आणि आपण हे बघतो और नए नियम में आणि नवीन करारामध्ये हम यूनानी भाषा को देखते हैं। आणि आपण युनानी भाषेला बघतो यूनानी भाषा अगर देखा गया, आणि युनानी भाषा जर पाहण्यात आली अभी की जो यूनानी भाषा मतलब अभी की जो ग्रीक भाषा और पहले की ग्रीक में बहुत फर्क है। आणि आताची जी युनानी भाषा म्हणजे जी ग्रीक भाषा आहे पहिलेच्या ग्रीक भाषेमध्ये आणि आताच्या ग्रीक भाषेमध्ये खूप मोठा फरक आहे। और कोयने ग्रीक बोला जाता था उस समय की ग्रीक यूनानी भाषा को, कोयने ग्रीक। आणि त्याला कोयनी ग्रीक म्हणण्यात यायचं। तो हम लोग देखते हैं कि वो ग्रीक जो भाषा ये किसने चालू किया, आणि ग्रीकची भाषा आहे ती कोणी सुरुवात केली? ये जो सिकंदर जो महान उसका परिणाम था, विजय की परिणाम थी। आणि सिकंदर जो महान विजयाचा परिणाम होता त्याचा आहे। तो ये यूनानी ये शब्द आणि युनानी हा जो शब्द आहे यीशु और प्रेरितों के दिन से प्राचीन दुनिया में सार्वभौमिक भाषा थी आणि प्राचीन या जगामध्ये ती भौमिक एक भाषा होती और वही इस्तेमाल होता था। आणि त्याचाच वापर करण्यात यायचा। बाइबल का आकार आणि बायबलचा जो आकार आहे विविधता बाइबल की में आणि जी बायबलमध्ये जी विविधता आहे 1500 वर्ष की अवधि में आणि 50व्या वर्षाच्या अवधीमध्ये और 40 विभिन्न लेखकों के द्वारा लिखी गई है। आणि 40 विभिन्न लेखकांच्या द्वारे ती लिहिण्यात आलेली आहे। इसमें बहुत सारे समय लगे आणि याच्यामध्ये खूप सारा वेळ लागला पर परमेश्वर ने ये लिखने के लिए सहायता किया आणि देवाने लिहिण्यासाठी सहायता केली। और 66 बुक्स में आणि 66 पुस्तकांमध्ये 1189 अध्याय है आणि 809 अध्याय है 809 अध्याय है आणि 809 अध्याय आहे 1189 आणि 1189 तो ये इतने अध्याय है पूरे बाइबल में। आणि एवढे अध्याय आहेत पूर्ण बायबलमध्ये। पहला लगभग 3500 साल पहले लिखा गया था आणि 35व्या वर्षाच्या आधी ते लिहिण्यात आलेलं होतं और आखिरी लगभग 1900 साल पहले। आणि 19व्या वर्षाच्या आधी तो ये बाइबल जो हम देखते कि जो इस्राएली लोग थे, आणि बायबलचे बघतो आपण जे इस्रायली लोक होते जो इस्राएली भविष्यवक्ता थे, आणि जे इस्रायली संदेश होते इन लोग ने लिखा है। आणि त्यांनी ते लिहिलेलं आहे। पर अभी हम लोग देखते कि यशायाह को मूसा नहीं जानता था पहले से। आणि यशायाला मोशे पहिलेपासून ओळखत नव्हता। मूसा यशायाह को जानता नहीं था कि यशायाह नाम का एक भविष्यवक्ता आने वाला है, ये है। उसको सिर्फ मसीहा के बारे में मालूम था। आणि मोशे हा यशायाला पहिल्यापासून ओळखत नव्हता की असा एक संदेश येणार आहे, त्याला फक्त ख्रिस्त माहिती होता। पर हम जब एजेकियल में पढ़ते तो एजेकियल जब लिखता है तो वो नोआ के बारे में लिखता है, दानियल के बारे में लिखता है और अय्यूब के बारे में लिखता है। आणि एजेकियल नोहाबद्दल, दानियेलबद्दल आणि अय्यूबाविषयी तो लिहितो। और क्यों लिख पाता है? आणि तो का लिहू शकतो? क्योंकि उसके पहले ये आ चुके थे और इनके बारे में उसको पता था। आणि कारण त्याच्या पहिले ते आलेले होते आणि त्याच्याबद्दल त्यांना ते माहित होतं। हालांकि बाइबल एक बड़ी किताब है, आणि बायबल एक मोठी पुस्तक आहे, लेकिन ये वास्तव में आणि वास्तवात बघण्यात आली तर मुट्ठी भर चीजों में बारे में है। हम लोग उसको एक मुट्ठी में मतलब उसको हम लोग मुट्ठी में रखना चाहिए। आणि त्याच्यामध्ये त्याला आपण मुठीमध्ये ठेवण्यात आलं मेरा पाहिजे। कहने का मतलब क्या है? आणि माझा सांगायचा उद्देश काय? मुट्ठी में रखना मतलब हम लोग उसको हमेशा हमारे साथ रखना जरूरी है। आणि मुठीमध्ये ठेवणं म्हणजे नेहमी आपण त्याला आपल्या सोबत ठेवणे हे गरजेचं आहे। हम अपने मुट्ठी में कुछ सामान रखते हैं तो क्या करते हैं, हम हमेशा उसको कैरी करते हैं, हम हमेशा कहीं भी जाएंगे रखते हैं। आणि मुठीमध्ये जेव्हा आपण फक्त सामान ठेवतो तर आपण कुठे गेलं तर ते आपण काय करतो, नेतो। बाइबल हमको सृजन करने के बारे में है। आणि बायबल हे आपल्या सृजन करण्याविषयी आहे। बाइबल पतन के बारे में है, मतलब नाश, हम अगर ये काम किया हमारे से ये कार्य हो गया तो हम लोग नाश हो सकते हैं, उसके बारे में है। आणि बायबल हे पतनाविषयी म्हणजे जर आपण असं चुकीचं कार्य केलं तर आपलं पतन होऊ शकतं हे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। और हमने अगर पाप का प्रवेश हमारे और परमेश्वर हमारे और दूसरों के बीच में हुआ, आणि पापाचा जो प्रवेश आहे तो आपल्यामध्ये आणि देवाच्या मध्ये जो झालेला आहे तो उसके बारे में हमें बताया जाता है। आणि त्याच्याबद्दल सांगण्यात येतं। और बाइबल हमारे छुटकारे के बारे में है। आणि बायबल हे आपल्या छुटकाराबद्दल आहे। बाइबल 3 चीजों के बारे में है। आणि बायबल हे 3 गोष्टींविषयी आहे।
आहे पहला कौन सा? आणि पहिलं कोणतं हमको बनाने में, हमको गढ़ाने में। आणि आपल्याला बनवण्यामध्ये आपल्याला घडवण्यामध्ये और हमारा अगर हम गढ़े नहीं तो हमारे पतन के भी बारे में बताया गया प्रभु ने। आणि जर आपण जर घडलो गेलो नाही तर आपल्या पतनाविषयी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पतन का मतलब नाश होने के बारे में। आणि पतनाचा अर्थ म्हणजे आपलं नाश होण्यामध्ये अगर हम उस नाश होने के समय अगर हमको पता है हम नाश हो रहे तो हम अगर क्षमा मांगेंगे तो हमारे छुटकारे के लिए भी है। आणि जेव्हा आपण नाश होणार असतो तेव्हा जर आपल्याला सांगण्यात आलं की तुमचा नाश होणार आहे तर आणि आपण क्षमा करून पश्चाताप केला तर आपल्याला काय भेटू शकतो कारण भेटू शकतं। नहीं, मेरा मतलब क्या है, अगर हमारा नाश हो रहा है आणि जर आपला नाश होतोय तो हम बाइबल, अपने को मालूम है कि बाइबल में क्या लिखा है, हमारे नाश होने के बारे में भी लिखा है, पर परमेश्वर की इतनी दया है कि उसने हमारे छुटकारे के भी बारे में लिखा हुआ है। आणि आपल्याला माहित आहे की आपला नाश होते आणि नाशाविषयी लिहिण्यात आलेले आहे पण देव एवढा कृपाळू आहे की त्याने आपल्या छुटकाऱ्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे। हम बाइबल में जो पढ़ते हैं आणि जे काही आपण बायबलमध्ये वाचतो उस एक वाक्य में आणि त्याला एका वाक्यात हम पढ़ना नहीं चाहिए। आणि आपण ते वाचलं नाही पाहिजे इतना ही है, आणि एवढंच आहे उसके ऊपर स्टडी करना है, वो कहाँ पे और वचन लिखा गया है उसके बारे में ढूंढना है। आणि त्याच्यामध्ये आपण अभ्यास करायचा आहे आणि ते वचन जे आहे ते कुठे लिहिण्यात आलेले आहे ते आपण शोधायचं सुद्धा आहे। बाइबल हमें परमेश्वर से मिलाने वाली वस्तु है। आणि बायबल ही आपल्याला देवाला मिळवणारी वस्तू आहे। हालांकि बाइबल के समय की परिस्थितियाँ आणि जी बायबलच्या वेळेची जी परिस्थिती होती आज से विभिन्न है, आणि आजपासून विभिन्न आहे फिर भी दो चीजें से नहीं बदली है। आणि दोन ज्या गोष्टी आहेत ते बदललेले नाहीये वो ये है, आणि त्या ह्या आहेत परमेश्वर देव और उसके लोग आणि त्याची लोक आज से बदले नहीं। आणि आजपर्यंत ती लोक बदललेले नाहीये। मेरा कहने का मतलब परमेश्वर भी बदला नहीं है, परमेश्वर कभी बदलता नहीं, और उसका जो प्यार है उसके लोगों पर वो भी बदला नहीं है। आणि देव जो आहे तो कधी बदललेला नाही, तो कधी बदलणार सुद्धा नाही आणि त्याचं जे प्रेम आहे त्याच्या लोकांसाठी ते सुद्धा कधी बदलणार नाहीये। और परमेश्वर ने पर्याप्त परिस्थिति में प्रदान की है, मतलब हमारी जो भी परिस्थिति है उसमें प्रदान हमको किया है आणि देवाने काय केलेलं आहे आपली जी परिस्थिती त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला पर्याप्त केलेलं आहे कि हम स्वयं को उसके पन्नों में देख सकते हैं। आणि आपण स्वतःला त्याच्या पानांमध्ये आपण बघू शकतो। पन्ने मतलब उसके वचन में देख सकते हैं। आणि पानं म्हणजे आपण त्याच्या वचनामध्ये बघू शकतो। जब हम उसके वचन में के सामने आने वाली हर एक बातों को देखते हैं आणि जेव्हा त्याच्या वचनामध्ये प्रत्येक येणारे जेव्हा आपण गोष्टी बघतो तो हम अपने सृष्टिकर्ता परमेश्वर के साथ बातचीत करते हैं आणि आपले जो सृष्टिकर्ता जो देव आहे त्याच्यासोबत आपण संभाषण करतो और हमें उससे सांत्वना मिलता है, उससे हमारी गलतियों से हम छुटकारा पाते हैं। आणि त्याच्यापासून आपल्याला सांत्वना मिळते आणि आपली जी चूक आहे त्याच्यापासून आपण सोडवलं जातो। तो परमेश्वर ने हमें कहा है कि हमारे लिए बाइबल दिया गया है, आणि देवाने आपल्याला सांगितलं आहे की आपल्यासाठी बायबल देण्यात आलेला आहे तो हमें बाइबल का कदर करना है। आणि आपल्याला बायबलची किंमत केली पाहिजे। आज हमारे हाथ में बहुत आसानी तरीके से बाइबल आया है, आणि आज जी बायबल आहे ते आपल्या हातामध्ये खूप सहज रीतीने आपल्या हातामध्ये आलेलं और आहे। जिन लोग ने हमारे तक लाने की कोशिश की, परमेश्वर की प्रेरणा से लिखा गया है, जिन लोगों ने लिखा, जिन लोगों ने लिखा, उन लोगों को कितना सारा तकलीफ उठाना पड़ा। आणि ज्या लोकांनी देवाच्या प्रेरणेद्वारे हे वचन लिहिण्यात आलेले आहे त्यांना ते लिहिण्यासाठी किती दुःख आणि किती त्रासामधून जावं लागलेलं आहे। और हमें बाइबल की मूर्ति पूजा नहीं करनी आणि चाहिए। आपण बायबलची मूर्ती पूजा नाही केली पाहिजे। लोग क्या करते हैं, आणि लोक काय करतात जब भी सोते हैं, अगर उनको कुछ दृष्टात्मा का एहसास होने लगा तो वो लोग क्या कहते हैं, बाइबल है, बाइबल है, बाइबल से भागेगा। ऐसा नहीं, उसके अंदर जो वचन लिखा है उसका उपयोग करना चाहिए। आणि जेव्हा ती लोक झोपत आले तर त्यांना दृष्टांत दिसतात किंवा दृष्टांतांचा काही त्यांच्यावरती हमला होतो तेव्हा ती लोक काय करतात तुम्हाला बायबल दे। त्यांना असं वाटतं की बायबल घेतल्याद्वारे आमची सुरक्षा होईल, पण बायबलमध्ये जे वचन आहे ते आपण वाचलं पाहिजे हम लोग को बाइबल को आदर देना है। आणि आपण काय केलं पाहिजे बायबलला आदर दिला पाहिजे। अगर आपने दृष्टांतों ग्रसित व्यक्ति को अगर बाइबल दिया, वो फेंक देगा। आणि जो दृष्टांत ग्रसित जो व्यक्ती आहे त्याच्या हातामध्ये जर तुम्ही बायबल दिलं तर तो फेकून टाकेल। उसका अंदर का वचन आप जब भी बोलेंगे तभी उसके जीवन में कार्य होगा। आणि जेव्हा त्याच्या आतमध्ये जे वचन आहे ते जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये कार्य होईल। हम बाइबल को हमारे पिलो के नीचे रख के सोते हैं, हमको पता नहीं कि रात में हमसे क्या क्या होता है, कुछ हम सोते कैसे वो हमको भी नहीं पता। आणि बायबल आपण काय करतो आपण झोपतावेळेस आपल्या उशाखाली घेऊन झोपतो। आपण झोपतो तेव्हा आपण काय काय करतो किंवा काय काय आपल्या झोपेमध्ये होतं ते आपल्याला सुद्धा माहित नसतं। आपके करीब लेके आप सो सकते हैं, पर आप इतना भी मतलब ऐसी जगह पे रहो जहाँ पे वो सुरक्षित है। आणि तुम्ही त्या बायबलला तुमच्या जवळ घेऊन झोपू शकता पण तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की तिथे ते सुरक्षित राहील। आप लोग के रात में नींद में आप ऐसे ही सोते, कोई भी होश में नहीं रहता जब भी नींद में रहते तो। आणि जेव्हा झोपलेले जे व्यक्ती असतो तो कोणी जागृत नसतो किंवा होशमध्ये नसतो। आप लोग अगर पिल्लो के नीचे रखे, आप लोग नींद में कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है। आणि तुम्ही जर उशीखाली ठेवलं तर झोपेमध्ये काहीही होऊ शकतं। आप वो बाइबल को नींद में उड़ा भी सकते हो। आणि त्या बायबलला तुम्ही झोपेमध्ये उडवू सुद्धा शकता। तो ये सब नहीं हुए, इसलिए हमको सुरक्षित ख्याल रखना है, उसका बाइबल का ख्याल रखना है और बाइबल को अच्छे से संभालना है। आणि हे सर्व होऊ नये म्हणून आपण बायबलची काळजी घेतली पाहिजे, त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवलं पाहिजे। और बाइबल के लिए बहुत लोगों ने अपनी जान भी दी है। आणि बायबलसाठी खूप लोकांनी त्यांचा जीव सुद्धा दिलेला
केलेला आहे बाइबल के लिए लोग जल गए, जिंदा जले। आणि बायबलसाठी लोकांना जिवंत रीतीने जाळण्यात आलेलं आहे। विलियम किंडल नाम का एक व्यक्ति था आणि विलियम किंडल नावाचा एक व्यक्ती होता जो परमेश्वर का व्यक्ति जन था। आणि तो देवाचा जन होता। उसने क्या किया, आणि त्याने काय केलं, सिर्फ बाइबल को जो स्पेनिश भाषा था आणि बायबलची जी स्पॅनिश भाषा होती उससे इंग्लिश में ट्रांसलेट करने के लिए प्रयत्न किया आणि त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करण्याचा त्याने प्रयत्न केला और उसने पूरा ट्रांसलेट कर दिया। आणि त्याने पूर्ण रीतीने ते भाषांतरित केलं। उसको क्या किया, आणि त्याला काय केलं, उसी समय के लोगों ने आणि त्याच वेळेच्या लोकांनी उसको जिंदा जलाया। आणि त्याला जिवंत रीतीने जाळलं। और वो भी सिर्फ अविश्वासियों ने नहीं, आणि ते फक्त अविश्वासी लोकांनी नाही मसीह लोगों ने, आणि ख्रिस्ती लोकांनी, क्योंकि वो वचन सही रीत से प्रचार करता था। कारण तो योग्य रीतीने वचनाचा प्रचार करत होता। और उस समय लोग क्या करते थे, आणि त्यावेळेला लोक काय करत होते, उस समय मतलब जो पास्टर रहेगा उसके पास बाइबल रहना चाहिए। आणि जो पास्टर आहे त्याच्याजवळच फक्त बायबल असलं पाहिजे। लोगों के पास, आप लोग के पास जैसा अभी बाइबल है वैसा हम लोग अलाउ नहीं करते थे। आणि तुमच्याकडे कसं आता बायबल आहे तसं तिथे परवानगी नव्हती। उसने बाइबल ट्रांसलेशन करने के लिए वो जिंदा जलने के लिए तैयार हो गया। आणि बायबल भाषांतरित केल्यामुळे ते जिवंत जळण्यासाठी सुद्धा तो तयार झाला। और उसको बोला गया तू ट्रांसलेशन सब फेंक दे, सब जला दे या कुछ कर, तो हम लोग देखो मारेंगे नहीं। आणि त्याला सांगण्यात आलं जर तुम्ही भाषांतरित केलेलं आहे तो फेकून दे किंवा त्याला जाळून टाक, तेव्हा आम्ही तुला मारणार नाही। पर वो उसको नकारा, बोला बाइबल ट्रांसलेट कर चुका है और इसको लोगों तक पहुंचाना मेरा कर्तव्य है। आप मेरे को मारो, मेरे को कोई ये डर नहीं, मेरे को मालूम है मैं शोध जाऊंगा। आणि त्याने त्याचा नाकार केला। मी आता जे बायबल आहे ते भाषांतरित केलेलं आहे आणि आता मी लोकांपर्यंत पोहोचूनच राहील। जरी तुम्ही मला मारा किंवा जिवंत जाळा किंवा काही करा, पण तरी सुद्धा मी जे बायबल आहे जे भाषांतरित केलेलं आहे ते मी लोकांपर्यंत आज पोहोचूनच राहणार। बहुत सारे लोग उठे, समाज सुधारक लोग उठे, आणि जे समाज सुधारक जे लोक आहेत ते उठली, जिससे जॉन कैल्विन, मार्टिन लूथर आप सबको भी इशारा करके लोगों को बता देगा। इतिहास में उसका नाम है, जनरल नॉलेज में नाम है। आणि इतिहासामध्ये आणि जनरल नॉलेजमध्ये त्याचं नाव आहे मार्टिन। उसने परमेश्वर के वचन के लिए इतना दूर उठाया, वो उसको भागना पड़ा, फिर भी उसने वचन परमेश्वर का ठुकराया नहीं। आणि त्याला देवाच्या वचनासाठी एवढं दुःख उचलावं लागलं की तो पळाला, पण तरी वो डरा नहीं और नकारा नहीं बाइबल को। आणि त्याने त्या बायबलचा नकार केला नाही आणि तो भिला सुद्धा नाही। बाइबल की लेखकों के बारे में हम देखते हैं कि यूहन्ना जो परमेश्वर का आज हमने देखा ना शुरुआत की, वो कितना प्रिय शिष्य था। आणि बायबलच्या लेखकांबद्दल आपण बघतो की योहान जो होता तो किती प्रिय शिष्य होता। उसको गरम तेल में, उबले हुए तेल में उसको डाला गया था। आणि त्याला गरम तेलामध्ये आणि उकळलेल्या तेलामध्ये त्याला टाकण्यात आलं। उसमें भी वो मरा नहीं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो मेला नाही। इसलिए पद्मोस जैसे महाद्वीप पे भेजा गया। आणि पद्मोस सारखे महाद्वीपावरती त्याला पाठवण्यात आलं। हम लोग के विचार अगर महाद्वीप बोला तो हम लोग बहुत सोचते अच्छा है, उसका जीवन अच्छा है। उधर ना पानी ना खाना था। आणि जर आपण त्याचा विचार केला तर आपण बोलू की किती चांगलं ना महाद्वीप, पण तिथे जेवण सुद्धा नव्हतं आणि पाणी सुद्धा नव्हतं। एकदम खाना कभी बाई चांस भेजा जाता था तो दिया जाता था। उधर असली में मर जाने के लिए लोगों को डालते थे। आणि जेवण पाठवण्यात आलं तर ते लोक पाठवायचे, पण तिथे जे मनुष्याला काय टाकायचे की त्यांना जिवंत रीतीने मारून टाकावं। और रोमी साम्राज्य का समय था, आणि रोमी साम्राज्याचे काही वेळ होते, तो उन लोग ऐसे ही करते थे, पर उसमें भी परमेश्वर की कृपा यूहन्ना पे थी और वो बचाया गया। आणि ते लोक अशा रीतीने करायचे, पण त्याच्यावरती सुद्धा देवाची कृपा होती, योहानावरती, म्हणून देवाने योहानाचा बचाव केला आणि त्याला तिथून वाचवलं। मैं इसलिए आपको पहले बोला कि परमेश्वर की योजना ही परमेश्वर पूरी करता है हमारे जीवन में। आणि म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की देवाची जी काही योजना आहे ती योजना आपल्या जीवनामध्ये ते पूर्ण करतो। हम बहुत बड़ी योजनाएं कोशिश करते हैं हमारी पूरी करने के लिए, हम करते भी हैं, हम जबरदस्ती करते हैं। आणि आपण प्रयत्न करतो की ज्या काही आपल्या योजना आहेत त्या आपण पूर्ण कराव्या, आपण काय करतो जबरदस्ती सुद्धा करतो। परमेश्वर होने देता है, क्योंकि परमेश्वर का उस समय हमारे जीवन में करना नहीं रहता है। आणि देव त्या गोष्टी होऊन देतो, कारण देवाला त्या वेळेला आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी करायच्या नसतात। पर जब परमेश्वर का समय आता है, परमेश्वर बराबर से अपनी इच्छा पूरी करता है। आणि देवाची जेव्हा वेळ येते तेव्हा देव योग्य रीतीने त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्या जीवनामध्ये पूर्ण करून देतो। यूहन्ना को उधर से निकाला गया, उधर से जितने लोग थे यूहन्ना के कारण वो सब बचाए गए। आणि योहानाला तिथून काढण्यात आलं आणि योहानामुळे तिथे जेवढी लोक होती त्यांना सुद्धा तिथून काढण्यात आलं, त्यांना वाचवण्यात आलं। यूहन्ना इफिसुस में आके उधर अपना प्राण त्यागा आणि योहान इफिससमध्ये येऊन त्यांनी तिथे स्वतःचा प्राण त्यागला और वो भी अच्छे से मरा। आणि तो सुद्धा चांगल्या रीतीने तो मरण पावला। परमेश्वर की योजना की थी, परमेश्वर ने क्या बोला है पतरस को, आणि देवाची योजना होती म्हणून देवाने पेत्राला काय सांगितलं, मेरी इच्छा हो कैसे भी मरे, तू क्यों उसकी चिंता कर रहा है। आणि माझी इच्छा त्याने कशाही रीतीने मरण प्राप्त करो, तू काय त्याची काळजी घेतोस। परमेश्वर को मालूम था कि वो उसका प्यारा चीज है और उसकी परमेश्वर की इच्छा नहीं थी कि वो मरे ऐसे रीति से। आणि देवाचा तो प्रिय शिष्य होता आणि देवाची अशी इच्छा होती की त्याने अशा रीतीने मरावं। पर वो बहुत सारी परसिक्यूशन से गया, सताव से गया। आणि तो खूप सारे सतावमधून गेला। तो हमारे भी क्रिस्ती जीवन में, हम क्रिस्ती हैं, हम मसीह हैं, हम बहुत आनंदित जीवन है, हमें कभी जीवन में सताव नहीं आएगा ऐसा सोच के हम क्रिस्ती मत बताओ। आणि आपण सुद्धा ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ती जीवन जगत आहोत, म्हणून ख्रिस्ती जीवन
हमारा मसीह जीवन एक सताव का जीवन है। हम लोग सताव अर्थात लोगों से, शैतान से हमको सताव होता है। आणि आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे तर त्याच्यामध्ये सताव आणि त्याच्यामध्ये त्रास आहे ना, सताव म्हणजे शैतानाकडून आणि लोकांकडून सुद्धा सताव येणार हमें उसमें बने रहना है। आणि आपल्याला त्याच्यामध्ये बनून राहायचं आहे प्रभु का वचन हमें बनाए रखता है। आणि देवाचं जे वचन आहे ते आपल्याला बनवून ठेवतं सिर्फ आपको प्रभु के वचन में बने रहना है। आणि फक्त तुम्हाला देवाच्या वचनामध्ये बनून राहायचं आहे। और फाइनल होता है कि आखिरी जो रहता है ना, एकदम फाइनल बोला जाता है ना, उसका अधिकार बाइबल ही हमारे लिए। आणि जो शेवटचं म्हणणं आहे तर तो शेवटचा जो अधिकार आहे तो आहे आपल्यासाठी बायबल। तो बाइबल पे भरोसा रखो आणि बायबलवरती विश्वास ठेवा भरोसा रखो और विश्वास करो आणि विश्वास ठेवा और भरोसा तो भरोसा और विश्वास दोनों रखो। आणि भरोसा आणि विश्वास दोघं पण ठेवा। परमेश्वर की यही इच्छा है हमसे। आणि देवाची हीच इच्छा आहे आपल्याकडून। बाइबल परमेश्वर के मुंह से कहा गया और लोगों ने लिखा ऐसा है। आणि बायबल हे देवाच्या तोंडाद्वारे आणि लोकांनी लिहिण्यात आलेलं असं आहे। परमेश्वर ने कहा और उन्होंने लिखा आणि देवाने म्हटलं आणि त्या लोकांनी लिहिलं। और परमेश्वर की प्रेरणा से पवित्र आत्मा ने उनको गाइडेंस किया, पवित्र आत्मा से प्रेरणा से उन्होंने लिखा है। आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे आणि पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केलं म्हणून त्या लोकांनी ते लिहिलं। सही के लिए, आणि योग्यतेसाठी, हमको बनाने के लिए, आणि तुम्हाला बनवण्यासाठी, हमको फटकार के लिए, आणि आपल्याला डांटने के लिए, आणि आपल्याला फटकारण्यासाठी, आपल्याला ओरडण्यासाठी ये लिखा गया है। आणि हे लिहिण्यात आलेलं इसको आहे। हमको पालन करना है आणि याचं आपल्याला पालन करायचं और आहे इसमें बने रहना है। आणि याच्यामध्ये बनून राहायचं आहे। प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करेल। किसी को कोई प्रश्न? आणि कोणाला काही प्रश्न? हम प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू। बाइबल स्टीलिंग सिखाने के लिए और हर एक व्यक्ति को बनाने के लिए, सिद्ध तैयार करने के लिए, फिर लोग बाइबल इतना बताने के बाद स्टीलिंग होकर भी अगर वो चर्च में आने वाले एक पुरुष को, एक औरत को, छोटे को, बड़े को, सबको बनाने के लिए वो सिद्ध है, तो फिर स्त्री को प्रचार करने के लिए क्यों मना जाता है? होता है, मेरे को नहीं पता, मैं उसको स्टडी करके बताऊंगा। वो हार है, गलती के कारण उसका हाथ क्यों फोड़ा गया है? क्योंकि वो बुरी नजर में अगर हम देखेंगे तो परमेश्वर की शिक्षा तुरंत थी, आणि म्हणून जर जुन्या काळामध्ये जर आपण बघितलं देवाने जी शिक्षा आहे ती लगेच दिली। पर आज परमेश्वर की दया हम पर। हां, बोलू नका। इसलिए अविश्वासी लोग मसीह लोगों को क्यों बोलते हैं? आणि म्हणून अविश्वासी लोक ख्रिस्ती लोकांना का प्रार्थना करू? हमारे स्वरूप परमेश्वर हमको धन्यवाद देते हैं। यहाँ जितने लोग हैं उनको आशीषित कीजिए। फिर वो प्रभु हमको अपने बाइबल दिया है, तो हमें इसमें बने रहने के लिए सहायता दीजिए। हम आज जान चुके हैं कि बाइबल के लिए लोगों ने कितनी परिश्रम उठाई और आपने हमें बाइबल क्यों दिया है? हमें बनाने के लिए, सुधारने के लिए, हमें फटकार के लिए, हमें रचने के लिए आपने दिया है। हम धन्यवाद देते हैं इस वचन के लिए पिता। हम प्रार्थना करते हैं चौपाटी के कुटुंब के लिए, रेवती आंटी के कुटुंब के लिए, चांदीवंशी के कुटुंब के लिए, शेखड़े कुटुंब के लिए, आर्या कुटुंब के लिए, गायकवाड़ कुटुंब के लिए, रानी कुटुंब के लिए प्रभु, जादव कुटुंब के लिए, आलिया कुटुंब के लिए प्रभु, डोले कुटुंब के लिए, मनीष आंटी के कुटुंब के लिए, आड़ाव कुटुंब के लिए, बोर्डे कुटुंब के लिए प्रभु हम प्रार्थना करते हैं। गोविंद कुटुंब के लिए प्रभु, और प्रभु हम प्रार्थना करते हैं सुशीला आंटी के कुटुंब के लिए, अर्थात मालती आंटी के कुटुंब के लिए प्रभु, और प्रभु हम प्रार्थना करते हैं कांवले कुटुंब के लिए प्रभु, सूर्यवंशी कुटुंब के लिए, शिंदे कुटुंब के लिए प्रभु हम प्रार्थना करते हैं, सातपुते कुटुंब के लिए प्रभु हम प्रार्थना करते हैं प्रभु, मिरकुटे कुटुंब के लिए प्रभु, और गायकवाड़ कुटुंब के लिए, चंद्रा कुटुंब के लिए और परम्परा कुटुंब के लिए प्रभु। आपने हमें जैसे चुना, हमको लाया से हम धन्यवाद देते प्रभु। आपका धोर लगा दे पिता, हमें आपने चुना, आपके लिए बनाया, और ज़्यादा कुटुंब के लिए प्रभु हम प्रार्थना करते हैं। आपने हमें चुना है आपकी इस संगति के लिए। हमें आप बाइबल से सिखाइए प्रभु, हमें अपने बाइबल दिए हैं, उसका कार्य हमारे जीवन में होने के लिए सहायता कीजिए, मदद कीजिए। आगे का पूरा समय हम आपके लिए सौंपते हैं। आपने हमारी प्रार्थना को सुना, इससे हम धन्यवाद देते हैं। अभी सब लोग हम जैसे हैं, कुछ लोग अवसर जाएंगे, कुछ लोग घर पे जाएंगे, हम सबकी रक्षा करना, आपका लहू हमारे चारों ओर लगाना, और जो हमने सीखा हमें बने रहने के लिए आपके वचन में सहायता करना, मदद करना। ईश्वर के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन।